श्रीगुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयोनियतिप्रदाय ज्ञानप्रदाय उदासुरसौख्यदुःखदत्कारणाय वितताय नमो नमस्ते वेदनिध्यालबालोत्थौ दिशां चिन्तितप्रदः सत्यव्रताकल्पद्रुर्भूयादिष्ठार्थसिद्धये सत्याभिघ्नकराब्जोत्तान् पञ्चाशत्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्य नौमिन्याय सुधारतान् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरे तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्धन्ति च मनोरथाः गुत्तलाचार्यगुरुभ्यो नमः हरिः ओम. सुमध्विजय षष्ठ सर्ग 6वा सर्ग आज मी सांगणार आहे. तर ऐतरेय मत किंचन सूक्तं सूचयन् सदसि तत्र गरिष्ठः श्रोत्रमिच्छति स वा भगवद्यः सूक्तभावमिति तावदुवाच. अनेक सभा चालू असताना मध्वाचार्यांना एक सभामध्ये विद्वान उभारून प्रश्न करतात. ऐतरेय उपनिषद भाषा आहे ना, त्याचा अर्थ सांगा, सूक्ताचा अर्थ सांगा म्हटल्यावर ठीक आहे म्हणून त्या सभामध्ये आचार्यांनी ऐतरेय उपनिषद भाषेचा अर्थ सांगतात. आणि अर्थ सांगताना कसं सांगतात ते वर्णन करतात. वर्णसौष्ठवकर तुल्यमात्रमतिमात्रसुलक्ष्मा व्यूढवृज्ज्वलघोष्यममुष्योच्चारणं विददभ्यदितार्थम्. आचार्य मध्वाचार्यांनी ऐतरेय उपनिषद भाषेचा अर्थ सांगत असताना त्यांचं एक अत्यंत दृढ, कुठं पण आपण काहीतरी बोलताना चुकतो, मध्यंतर आपलं बोलताना शब्द थांबतं, म्हणजे चुकतं आपलं, परंतु इथं आचार्यांचं वाक्य अत्यंत गंभीर, स्पष्ट, कुठं पण अक्षराचा लोप नाही, अत्यंत सरळ, कसं पाणी वाहत जातो मार्ग तसं मिळेल तसं वाहत जातो, तसं अक्षरांचं एक स्पष्टता तसं वाहत येत होतं. तसं एक गंभीर त्यांचं वाक्य प्रयोग तिथं सभामध्ये असते. नंतर म्हणतात लक्षणान्वितया वचयस्मिन् देवता गुरुसमा सवतीशे. त्या सभामध्ये अनेक सज्जन असं म्हणतात की ह्यांचं एक एक वाक्य देवतांचे गुरु बृहस्पत्याचार्य आहेत. तसंच इथं भूलोकमध्ये आपल्याला बृहस्पत्यासारखे एक गुरु मिळाले असं म्हणून मनातच सगळ्यांनी सन्मान करतात, म्हणजे त्यांचा आदर करतात. नंतर ते चालू असताना तिथं थोडेफार असतात लोक, ते निंदा करणारे असणारे लोक असतात. तिथंच म्हणतात हे तुम्ही काय अर्थ सांगताय ते असं नाही, तुमचं सूक्त जे अर्थ आहे ते बरोबर नाही असं त्यांनी म्हणाल्यावर आचार्य म्हणतात हे विद्वान बघा, स्यात्थ तेथमपि संभवितार्थः त्यत्र त्यर्थताथां श्रुतिषु वित्थ दशार्थं भारतं ननु दशार्थमपि स्याद् वैष्णवं पदसहस्रतहि तयं हि. हे विद्वान, वेदवाक्याला 3 अर्थ आहेत आणि महाभारताला 10 अर्थ आहेत आणि विष्णू सहस्त्रामध्ये एक एक पदाला 100 अर्थ असा आहे. तर तुम्ही सांगताय ते अर्थ पण बरोबर आहे, मी सांगत आहे ते अर्थ पण बरोबर आहे असं त्यांनी आचार्य त्या विद्वान वर्ण्याने सगळं सांगतात. तरी पण तिथले जे काय आहेत विद्वान त्यांच्यावर अजून काहीतरी असं प्रश्न करूया, प्रश्न करून त्यांना आपण हरवून आपण जिंकूया, म्हणजे त्यांना अत्यंत निर्दुष्टपणाने त्यांना एक मनात त्यांचा इच्छा येतोय. आल्यावर लगेच म्हणतात बरं ठीक आहे, तर विष्णू सहस्रनाम जे काय 100 अर्थ तुम्ही म्हणता एक एक पदाला, तर त्याचा अर्थ सांगा असं आचार्यांना सांगितल्यावर आचार्य म्हणतात वर्णयामि तदहं सकलं वहा सौष्ठवादनु वदंतु भवन्तः. म्हणजे आचार्य म्हणतात की मी सांगायला तयार आहे, परंतु सांगितल्यावर तुम्ही त्याचा एक एक शब्दाचं मी जे काय अर्थ सांगितलं त्याचं तुम्ही परत मला उत्तर द्यावं, म्हणजे परत तुम्ही सांगायला पाहिजे असं सांगितल्यावर त्यांना आता फक्त काय आहे, आचार्यांना काहीतरी करून आचार्यांना हरवायचं आहे, आपण जिंकायचं आहे, म्हणजे आचार्य म्हणजे मोठे विद्वान नाही असं त्यांना जाणीव करून द्यायचं आहे लोकांना, म्हणून त्यांच्या ईर्ष्या मनात. तर त्यांनी होकार देतात, ठीक आहे म्हणतात, आम्ही तयार आहे म्हणतात. तर ठीक आहे म्हणून आचार्य लगेच सुरू करतात विष्णू सहस्त्रामधलं विश्व शब्द स्वीकार करून त्याला व्यवस्थित व्याकरणशास्त्रानुसार एक एक अर्थ द्यायला सुरू करतात. सुरू केल्यावर
नंतर तिथंच त्या रमलेल्या विद्वानमध्ये आचार्य एक एक शब्दाचा अर्थ सांगायला सुरू करतात. एक एक विशेष शब्दाचा एक शब्द आहे त्याचा अर्थ 100 सांगायला सुरू करतात. सांगत चाललेत आचार्य, परंतु हे ब्राह्मण जे काही प्रश्न केलेत, आचार्य तुम्ही अर्थ सांगा म्हणून ते प्रश्न केले, त्यांना अर्थ करून घ्यायचं सोडून द्या. अर्थ करून घ्यायला होत नाही आहे. एक एक शब्द अर्थ मनात पण ठेवून घेता येत नाही आहे, म्हणजे भ्रांत होतात, दिग्भ्रांत. आचार्य सांगते अर्थ एखादी 2 सांगू शकतो, परंतु 100 एकदम सांगणं कठीण आहे. म्हणजे तुमचे एवढं चतुर आहे म्हणून सांगतात. सांगवेद चतुरा इतिहासे शिक्षिता सुबहुवोप्यति दृष्टा. त्यावेळी आणि जे प्रश्न केले विद्वान आहेत ते काय साधारण आहेत, तर सर्व अत्यंत विद्वान, परिपूर्ण शास्त्र पठन केलेले आहेत, विद्वान तयार आहेत. असं काही नाही बाबा काय अभ्यास ज्ञान आहे उगाच आचार्यानं प्रश्न केला असं नाही. तर ब्राह्मण सर्व वेद, इतिहास, ग्रंथ, महाभारत जे काय आहेत सर्व ग्रंथाचं परिपक्वता ते विद्वानमध्ये होतं. तरी पण आचार्यानं प्रश्न करतात. केल्यावर आचार्य सांगायला सुरू केलेला एक एक शब्द कसा होते एक उदाहरण देतात. प्रळय आल्यावर जे काय समुद्राचं पाणी आहे, आपण ठीक आहे बा एकत्र करून ते विहिरीमध्ये टाकूया पाणी, म्हणजे प्रळय येणार नाही असं आपण म्हणू शकतो का? म्हणजे विहिरीतलं पाणी तेवढी कॅपॅसिटी नाही आहे, म्हणजे त्याला तेवढी ऐपत नाही की समुद्राचं पाणी विहिरीमध्ये भरू शकतो. तसं आचार्यांचं ज्ञान समुद्रासारखं आहे. हे विद्वान सगळे आहेत ते आपले विहिरीसारखं आहेत. तर आचार्यांच्या समोर त्यांचा विद्वत चालत नाही. त्याच वेळी ती देवता ससुफला सुलभा प्रतिभाते मानुषेषु चपलेषु कथाका. मध्वाचार्यांना सर्वांनी नमस्कार करून क्षमायाचना करतात. आम्ही तरी माणूस आहात, तर कुठल्या तरी दुर्बुद्धीनं तुम्हाला असा हे प्रश्न वगैरे करून तुमच्याबरोबर चुकीचा व्यवहार केलेला आहे, त्यामुळे क्षमा असावी म्हणून क्षमायाचना करून आचार्य नमस्कार करतात. म्हणतात की देवता नमस्कार करताना आम्ही तरी मनुष्य आहे, तर तरी पण आम्हाला अनुग्रह करा असं प्रार्थना करतात. केल्यावर ठीक आहे म्हणून त्यांना अनुग्रह केल्यावर नंतर आचार्य वेदशास्त्र चतुरैः विद्या बघा प्राप्त केरळस मंडल जातैः. आचार्य काय करतात, पैस्विनी नदी तिथलं अगदी कडेला असणारं एक देवस्थान, केरळाजवळ येणारं एक देवस्थान आहे. तर त्या देवस्थानामध्ये आचार्य जातात. गेल्यावर तिथले केरळांचे विद्वान संपूर्ण ज्ञान आहे, परंतु ज्ञान कशासाठी आहे, म्हणजे ज्ञान फक्त पैसे कमवण्यासाठी आहे, परंतु दुसऱ्यांना उपकार करावा हे हेतू त्यांनी विसरून गेलेले असतात. त्यांनी काय करतात म्हणजे तर्कतंत्र कुशलान पिपुंसः चरकरीति बत सोय यममानान. त्या विद्वान काय करतात, आचार्यांना एकत्र होऊन आपण चर्चा करूया आणि नंतर त्यांना हरवूया असं म्हणतात. त्यांना अहंकार आलेले असते की आम्ही विद्वान आहोत, तर्कशास्त्र पंडित आहे सगळं म्हणून आम्ही एकत्र होऊन आचार्यांना आपण काय करूया की त्यांना हरवून त्यांना आपलं श्रेष्ठ आहे म्हणून आपण मत स्थापन करूया असं म्हटल्यावर आचार्य ठीक आहे म्हणतात, काय हरकत नाही. आचार्य जाऊन त्यांचा अहंकार पण खंडन करतात आणि त्यांना सन्मार्ग पण लावून देतात. नंतर आचार्य कसा आहे एक कोणाला जाणून करून घेतात ना, आपल्या घरी येणारा व्यक्ती कसा आहे काय त्याचा व्यवहार आपण जाणून करून घ्यायला हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर आचार्य कसं आहे ते सगळ्यांना हे केरळ विद्वांना कळतं की आचार्य अत्यंत पांडित्य भरलेले आहेत, कुठं पण काही पांडित्य कमी नाही, आपण प्रश्नांचे उत्तर त्यांनी सरळ देतील असं कळल्यावर काय म्हणतात, आपण जर त्या आचार्यासमोर हारलो तर आपलं जे काय आता समूह आहे इथलं की केरळ प्रदेशमध्ये काय समूह आहे त्याला आपल्याला काय होईल की अपमान होईल. तर आपण हे करायला नको, दुसऱ्या विद्वांना बोलून घेऊया असं सांगून हे करतात. ठीक आहे म्हणून सूक्तचा अर्थ सांगायला सुरू करा असं अनेक प्रश्न करतात. नंतर आचार्य सांगायला सुरू करतात की सूक्तचा अर्थ सांगतात. पुण्यात शब्द पुढं पुणप्रीणने अंब असं एक धातू आहे, त्या धातूचा एक उल्लेख करायला सुरू करतात आचार्य. उल्लेख केल्यावर हे तुम्ही काय शब्द सांगताय ते बरोबर नाही असं आचार्यानं सांगितल्यावर आचार्यानं राग येतो. म्हणतात त्या विद्वानला, अरे माणसा तुला
प्र प्रू प्रीत्यादी शब्दांचा अर्थ तुला माहीत नाही तर तुला अक्षरज्ञान असेल तर जा माती फसवून त्याच्यावर बोटानं अक्षराचं ज्ञान करून घे, म्हणजे अक्षराभ्यास परत करून घे, असं आचार्य त्याला जोरात म्हणून जे हास्य करायला तयार झाले विद्वान आहेत त्यांना पण जोरात उच्चध्वनीमध्ये बोलल्यावर ते पण शांत बसतात. त्यांना हास्य रूपांतर त्यांना शांत आचार्य करतात. नंतर आचार्य सगळ्यांना कळतं की हे साधारण नाहीत, आचार्य सर्व ज्ञान ह्यांना आहे म्हणून ह्यांना सर्वज्ञ म्हणून त्यांना काय करतात, सर्व विद्या प्रवीण आहेत म्हणून आचार्यांना ते केरळ विद्वांनी आलेले विद्वान सगळे नमस्कार करतात. सांगतात देवता, परत सांगतात देवता नमस्कार करताना परत हे विद्वान कुठले म्हणून त्यांनी पण नमस्कार करतात. नंतर आचार्य एक इंद्रभवनमध्ये एक स्त्री इंद्राला सत्कार केल्यावर इंद्र संतुष्ट होऊन त्या स्त्रीला अलंकार वस्तू सगळं देतो. एक शोभवान एक स्त्री केवढा अलंकार करून म्हणजे अत्यंत सुंदर दिसायला पाहिजे तसं त्याला सगळं उपचार इंद्रदेव केल्यावर त्याला अर्थ अपाला असा शब्द म्हणजे अपाला शब्दाचा अर्थ असा होतो की सुंदर स्त्री असं आचार्य सांगतात. आचार्य सांगितल्यावर लगेच तिथे एक विद्वान म्हणतात अपाला म्हणजे शब्दाचा अर्थ असा आहे एक कुष्ठ रोग असणारे स्त्री असा एक अर्थ आहे, तर तुम्ही अपाल म्हणजे सौंदर्य कसं म्हणताय असं सांगितल्यावर आचार्य उत्तर देतात मी तरी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे एक सुंदर स्त्री म्हणून, परंतु तुम्हाला अजून विश्वास नाही तर थोडे दिवस गेल्यानंतर एक विद्वान येतील, विद्वान आले त्यांना परत हेच प्रश्न विचारा त्यांनी उत्तर तुम्हाला देतील असं सांगून जातात. आणि आचार्य जाताना सांगतात तो येणारा विद्वान कसा आहे म्हणजे त्याचं रूप कसं वस्त्र कसं दिसायला कसा असतो तो विद्वान म्हणून ते आचार्य सांगून गेलेले असतात. तर तसंच एक विद्वान त्या ग्राममध्ये आल्यावर ते परत त्यांना प्रश्न विचारतात अपाला म्हणजे शब्द अर्थ काय, ते पण म्हणतात एक सुंदर स्त्री असा एक शब्दाचा अर्थ आहे असं सांगितल्यावर त्यांना जाणीव होते आलेल्या आचार्यांचा आम्ही उगाच निंदा केलं असं म्हणून त्यांना प्रायश्चित होतोय. नंतर त्यांनी हे करतात आचार्यांना भूत भविष्य काळातले घडणारे विषय पण त्यांना कळतं, म्हणजे आचार्य अत्यंत विद्वान मध्वाचार्य विद्वान आहेत म्हणून त्यांना जाणीव होते. तिथंच त्यांनी जागेवरच नमस्कार करून प्रायश्चित करून घेते गुरुनिंदना केलं म्हणून. आणि आचार्य सहज कुठे पण जातं तिथं विद्वांचा सभा तिथला मत स्थापना आणि आलेल्या विद्वांचा सत्कार करत आचार्य पुढे चाललेले असतात. आचार्यांच्या काळात एक महाभारतातलं उदाहरण देतात. कसं म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहरण करताना भीमसेन देव संकल्प करतात मी दुर्योधनाआदी सर्व जे म्हणजे भाऊ वगैरे आहेत 100 यांना मी संहार करून मी मत स्थापन करणार, म्हणजे उत्तम मत स्थापन मी करणार असा संकल्प करतात. ठीक आहे, तसं इथं आचार्य पण जिथं जिथं दुष्ट मार्ग आहे ते सगळं मी निर्मूलन करून सच्चास्त्र म्हणजे सच्चास्त्र अर्थ म्हणजे उत्तम शास्त्र जे यथार्थ आहे खरं आहे, म्हणजे येणारे सर्व प्रकारे वर्ण म्हणजे जातीने लोकांना हे अत्यंत योग्य आहे असं पाहिजे तसं मी शास्त्र मी स्थापना करेन. कुणाला मनाला दुःखदायक असं काही करणारे सगळ्यांना सन्मती असणारसारखे मत उत्तम स्थान हरी सर्वोत्तमत्व हे मत स्थापना मी करणार म्हणून आचार्य पण प्रतिज्ञा करतात. तसंच उदाहरणं अनेक देतात. कसं होतं सध्या उदाहरण म्हणतात भीष्मादी दुर्योधनाचं अन्न खाऊन त्याच्या पक्षामध्ये समोर द्रौपदीचं वस्त्रहरण होत आहे पर थांबायचं होत नाही का दुष्टांनाचा परिणाम त्याचं अन्न खाल्ले त्याचं सेवक आहे म्हणून त्यांनी काय बोलता येत नाही, परंतु अन्य सज्जन आहेत त्यांनी दुःख आहे, परंतु दुर्योधनादींचं समोर घेण्यात तेवढं ताकद नाही त्यांनी दुःखामध्ये आहेत. परंतु कसं कृष्ण भक्तिपूर्वक द्रौपदी काय करते नमस्कार कृष्णा मला रक्षा कर म्हणून त्यावेळी वस्त्र देतो कृष्ण अनुग्रह करतो. तसंच आता आपल्याला प्रस्तुतमध्ये दुष्टमार्ग म्हणजे दुष्टबुद्धी आपल्याला प्राप्त होत आहे, कलियुग आहे. वस्तुतः कुठलं पण कार्य करताना सहज आपल्याला काहीही चांगलं करता येत नाही. थोडा वेळ असतं देवाचं ध्यान करायला बसतो त्याच वेळी लगेच काय वाटते जाऊन जरा टी व्ही बघूया मोबाईल ऑपरेट करूया असं बुद्धी येतात. तसं आचार्य आमच्यासाठी काय भक्तीपूर्ण नमस्कार केला आचार्य आमच्यासाठी वायू अवतार तिसरे मध्वाचार्य अवतार घेऊन आपल्याला काय केले म्हणजे जसं द्रौपदीला कृष्णाने वस्त्र दिलं तसं आपल्याला शास्त्र म्हणून एक वस्त्र दिले अंगावर घ्या म्हणजे कुठल्या पण दुष्टशक्ती तुम्हाला येणार नाही, तुम्हाला साधण्यासाठी तुम्ही लागाल असं म्हणून आचार्य. तसं
शास्त्राचा निर्णय देत गेले. आणि आचार्यांना इच्छा होते की परयात्रा म्हणजे यात्रा करावा असं इच्छा झाल्यावर ते उदाहरण देतात. कसं म्हणजे एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती तो एक 2-3 महिना काम म्हणून बाहेर जात असताना घरच्यासाठी काय वस्तू लागणार आहेत आणि किती पैसा लागणार आहे सगळं व्यवस्था करून तो कसं जातो, तसा आचार्य यात्रेला जात असताना गीता भाषा एक अत्यंत अमूल्यदायक ग्रंथ ते आश्रम ज्येष्ठ असणारे लिकुच वंश जे आहेत यती त्यांना देतात. देऊन झाल्यावर परत आचार्य त्यांचे मध्वाचार्यांचे गुरु अच्युतपेक्षा आचार्यांचं आज्ञा घेतात. मी बद्री यात्रा करणार आहे तर त्या बद्री यात्रा करायला मला अनुमती द्या असं म्हणल्यावर अच्युतपेक्षा आचार्य आज्ञा देतात. दिल्यावर परत त्यांनी पण मध्वाचार्यांना काय पण यात्रा करताना त्रास होता का म्हणे म्हणून त्यांनी पण आचार्य अच्युतपेक्षा आचार्य श्रीमन नारायणाला नमस्कारपूर्वक त्यांना नमस्कार करून प्रार्थना करतात. मध्वाचार्यांना काही पण त्रास होता कामा नाही म्हणून असं सांगितल्यावर आचार्यांचा संचार प्रारंभ सुरू. मध्वाचार्य संचार सुरू केल्यावर जात असताना आपण सहज जाता जाता कसं 4 माणसं येतात त्यांना चांगलं होते म्हणून देवाला प्रार्थना कसं निघतो तसंच एक उत्तम झाड आहे, हे चंदनाचं झाड आहे. मग त्याला एक वारा लागल्यावर तिथलं सुगंध वास आपल्याला लागतो, ठीक आहे नाही, आपल्याला काय आनंद वाटतं की अरे सुगंध वास आहे. तसंच आचार्य जिथे जिथे ग्राममध्ये त्यांनी जात असताना तिथे लोकांना अनुग्रह करून त्यांना उत्तम ज्ञान देऊन स्वचित कर्म म्हणजे जे वर्णामध्ये जे काय आहे त्यांना त्यांचं हे कर्म तुम्हाला योग्य आहे म्हणून सर्व यांना भक्तांना अनुग्रह करत त्यांनी यात्रा सुरू करायला असतात. यात्रा चालू असताना जाता जाता अनेक क्षेत्र वगैरे पुण्यनदी स्नान आंघोळ वगैरे करून आचार्य सर्व नदी सरोवर इत्यादी जे काय पुण्यक्षेत्र आहे तिथलं आंघोळ करून फक्त देहशुद्धी नाही तर आलेले शिष्यवृंदांना शास्त्राचा आंघोळ म्हणजे शास्त्राचा एक नदी त्यांना धाराकार करून त्यांना मन पण शुद्धी करतात असं निर्णय देतात. वासुदेव पद संतत संगी तेजसा प्यलमद कृत शर्वाह सांगतात, उदाहरण देतात. आचार्य सदा कसा होता? आचार्य म्हणजे सदा नारायण ध्यान, एक क्षण पण फालतू म्हणजे व्यर्थ चर्चा नाही, फक्त नारायण ध्यान. आणि कसा होते म्हणजे आचार्य सर्वांना अनुग्रह करत गंगा नदी पार करतात. गंगा नदी पार केल्यावर तत्र तत्र स जगत्र सचित्रम कर्म शर्म दमानो स्मृतिमात्रा संचरन् विददतापनराणां गोचरं बदरिकाश्रम पार्श्वम. यात्रा करत करत आचार्य गंगा नदी पार केल्यावर तीर्थक्षेत्रामध्ये श्रेष्ठ असणारा एक हे म्हणजे बद्री क्षेत्र सामिप्य म्हणजे जवळ जातात. गेल्यावर अत्यंत मंडयन भरद खंडम नंतर आचार्य गंगा नदी पार केल्यावर श्रेष्ठ क्षेत्र बद्री नारायण क्षेत्रमध्ये आचार्य जातात. गेल्यावर तिथं अनंत भारत देशामध्ये अलंकार रूप दिसणारं अत्यंत कौतुकास्पद देऊळ म्हणजे आपलं बद्री आश्रम. तिथं गेल्यावर आचार्य त्यांनी गीता भाष्य रचना केली असतात. त्या गीता भाष्य बघा, आचार्य गेल्यावर कधी पण देव तुम्हाला हेच दे ते दे म्हणत नाही. देवळात गेल्यावर पैसे लागणार असं काही आहे नाही. पहिला लागणार नंतर तुमचं तिथलं सेवा, ज्ञान भक्ती वैराग्य दे हे प्रार्थना, हे 3 महत्त्वाचे आहेत. गेल्यावर तुम्ही पैसे दिल्यावर तुम्हाला देवदर्शन देईल, तुम्हाला सगळं होईल असं नाही आहे. तर आचार्य गेल्यावर काय केले, पैसे न देऊन पवती घेऊन सगळं पूजा वगैरे केलं नाही, तर त्यांनी केले रचना गीता भाष्य त्या नारायण समर्पण करतात. म्हणजे दरवेळी तुम्ही जात असताना पैसे दिले तर सगळं काम होते असं समजू नका. देवासमोर तुम्ही जे काय स्तोत्राचं जे काय काणिक आहे, एक स्तोत्राचं जे काय पठणचं भक्तिपूर्वक एक
पैशाचा गट्टा म्हणा असं समजा, मग ते तुम्ही समर्पण करा देवाला. परंतु दरवेळी पैसे दिलेच काम होते असं नाही. आचार्य कसं ग्रंथ समर्पण केले, आपण मग तिथं बद्रीला किंवा कुठल्या पण क्षेत्र गुरुसन्निधान गेलो तर भक्तिपूर्ण नमस्कार करा, त्यांना अत्यंत योग्य ज्ञान संपादन करा. परंतु पैसे दिलं काम होते असं नाही. आचार्य तिथं पण बद्रीला गेल्यावर त्यांनी रचना केलेला भगवद्गीता भाष्य, ते भाष्य त्यांना समर्पण करतात नारायण देवाला. केल्यावर आचार्य असं सांगतात, बघा आचार्यांचं ज्ञान किती आहे, तर त्याला एवढं सीमा नाही, ज्ञान एवढं आहे म्हणून सांगू शकतो. नदीला बरोबर ह्या कडेला थांबल्यावर त्या कडेला नदी संपते असं सांगू शकतो. परंतु आचार्यांचं ज्ञानाचं त्यांचं काय एक रेषा नाही, समाप्ती असं रेषा नाही. तसं आचार्यांचं ज्ञान. आचार्य काय म्हणतात, तिथले लोकांना जरा लांब बसायला सांगतात, थोडं लांब बसा म्हणून सांगून आचार्य देवासमोर प्रार्थना करतात. मी गीता भाषा हे ग्रंथ रचना केलेला आहे, तर शक्तितः असे शब्द वापरतात आचार्य. वच्मी शक्तित उरुक्रम गीता, म्हणजे शक्त्यानुसार, माझ्या शक्त्यानुसार मी ग्रंथ केला असं म्हणतात. त्यावेळी स्वयं नारायण म्हणतो, असं तुमचं ज्ञान भरपूर आहे, तुम्ही करू शकता संपूर्ण, परंतु तुम्ही लेशात आहात. आपल्याला लोकांना आता किती समर्पण, लोकांना जे विषय कळेल तेवढं आपण त्यांना तेवढं ग्रंथ करूया असं तुम्ही ग्रंथ निर्माण केलं. परंतु शक्त्यानुसार केलेलं असा शब्द वापरू नका, लेशात शब्द असं तिथं अक्षर शब्द तुम्ही ठेवा, आचार्य सांगतात. म्हणजे नारायण सांगतो का, म्हणजे आचार्याचं ज्ञान अपरंपार आहे, त्या ज्ञानाला काही सीमा नाही. म्हणून शक्ती शब्द काढून लेश असा शब्द ठेवा असं सांगितल्यावर देव अनुग्रह करतो. अनुग्रह केल्यावर तेन तत्प्रवचने विहितेलं शुश्रुव प्रशयिता अपि शिष्याः उच्यतामिति मुहुसो पृथिव्या स्वावलं पदमहो हरिणोक्तम्. आचार्य मध्वाचार्यांसमोर गीता भाषा अनुवाद सुरू करतात, सांगायला एक एक पद सांगितल्यावर नंतर शिष्याला पाठ पण सांगतात, तिथं देवाला पण सांगतात. सांगून झाल्यावर खूप आनंद होतो. त्याच वेळी ते म्हणजे व्यक्ती एवढा तास बसू शकतो, नंतर त्याला विश्रांतीची गरज आहे एवढं आपल्याला कळतं. मग तसं ते शिष्यवर्याने सगळे विश्रांतीसाठी झोपलेले असतात. त्यावेळी स्वयं नारायण जमिनीवर हात असं दोनदा बडवतो, जोरात बडवून म्हणतो की सांग अजून सांग, भारी आहे शब्द सांग असं म्हणून त्याला स्वयं नारायण मध्वाचार्यांना अजून उपनिषद थांबू नका, सांगत जावा असं सांगितल्यावर ते शिष्यांना पण गोचर होतोय की हो आचार्यांना नारायण स्वयं म्हणत आहे की सांग म्हणून. त्या शिष्यां लोकांना कळतं. नंतर आचार्य परत सांगायला सुरू करतात. आचार्य नारायण सांगितल्यावर परत शिष्यांना परत पाठ सांगायला सुरू करतात. संपूर्ण गीता भाषा उपदेश करतात. उपदेश केल्यावर आचार्य बद्रीमध्ये गंगास्नानासाठी अपेक्षा, गंगास्नान दररोज करतात, परंतु त्यावेळी थंडी काय सांगायचं, शिष्यवर्यांना काय येते. परंतु आचार्य अरुणोदय काल, मध्वाचार्य पहाटे बरोबर सूर्योदय कालामध्ये गंगास्नान करून मध्वाचार्य दररोज आंघोळ करायचे अरुणोदय कालमध्ये. आणि आचार्यांच्या विषयामध्ये नारायण अत्यंत आनंद आहे, परंतु कधी पण राग नाही आचार्यांच्या विषयावर. तरी पण अजून नारायणाच्या अनुग्रह प्राप्तीसाठी आचार्य अत्यंत निष्ठापूर्वक ध्यानादी सुरू करतात आणि मौनाचरण सुरू करतात. असे करत प्रेरयत स्वचरणे रतचित्तम मध्वमत्र दिनमंडलमेनम. 48 दिवस आचार्य कुणाशी न बोलता ध्यानमध्ये नारायणाच्या ध्यानामध्ये बसलेले असतात. नंतर उपास पण फक्त बसले असं नाही तर उपास होते. उपास करून ते आचार्य काय करतात म्हणजे त्या नारायण देवळामध्ये ध्यान करत बसलेले असतात. त्याच वेळी वेदव्यास देव व्यासमुनी आचार्यांना सूचना देतात की आश्रमला या, आमच्या आश्रमला या म्हणून असं सांगितल्यावर ठीक आहे म्हणून आचार्यांचं आज्ञा स्वीकार करून आचार्य नंतर पुढं जायला सुरू करतात. सुरू केल्यावर
नेदृशं स्थलमलं शमलग्नं नास्य तीर्थसलिलस्य समं वाह नास्ति विष्णुसदृशं ननु दैवं नान्मुक्तिसदृशं हितरूपं. पाप पूर्णपणे नाश करणारं एक दुसरं स्थळ नाही. म्हणजे गंगासारखं, गंगामध्ये आंघोळ केल्यास सर्व पाप परिहार होतात असं म्हणतात. मुच्यते सर्व पापेभ्य विष्णुलोकं स गच्छति. गंगा स्नान केले तर सर्व पाप कमी होऊन उत्तम ज्ञान मिळून देवाचं विष्णुलोकं स गच्छति. विष्णू म्हणजे मुक्ती जे काय साधन आहे ते आपल्याला स्थान मिळेल असं श्लोकमध्ये आहे. तसंच पुढे सांगतात विष्णूचं नाम जे काय नारायण गोविंद हे नामोच्चार सारखं अजून एक हित वाक्य कुठेच नाही. आणि विष्णूचं समान कक्षा, विष्णू समान कक्षामध्ये आणि अन्य देवता नाही असं स्पष्ट सांगतात. सांगितल्यावर शिष्यवृंदांना सांगतात मी आचार्यांच्या दर्शनासाठी जात आहे. म्हणजे वेदव्यास स्वामीजी, वेदव्यास जे काय देव आहेत त्यांच्या दर्शनासाठी मी चाललेलो आहो. तर मी परत येणार की नाही हे विषय मला दृढ नाही. तर त्यांच्या देवाची इच्छा आहे थांब म्हणले तर तिथंच थांबेन. विषय म्हणजे जे काय विषय आहे ते संपल्यावर परत मी येईन असं त्याने सांगून मध्वाचार्य तिथनं निघतात. तिथनं गेल्यावर नाथ नाथ भतनोत्र विनाथान मात्यजो करुणो भगवंस्त्वं. शिष्यवृंद त्यांना प्रार्थना करतात की सोडून जाऊ नका, कृपया आपल्याला सोडून जाऊ नका तुम्ही, असं प्रार्थना केल्यावर आचार्य म्हणतात त्यांना आशीर्वाद करून आचार्य तिथनं निघायला सुरू करतात. त्याचवेळी आचार्यांचे जे काही गीताभाष्य आहे, गीताभाष्य 3 वेळा पाठ स्वीकार केलेले, म्हणजे 3 वेळा पाठ सांगितलेलं त्यावेळी व्यवस्थित बघून श्रवण केलेलं म्हणजे सत्यतीर्थ म्हणून येते आहे. त्यांनी काय करतात मैधास ऐतरोपनिषत् इत्यादी पाठांचं अत्यंत योग्यानुसार श्रवण केलेलं सत्य तीर्थ आचार्यांचं पाठ म्हणजे त्यांनी कुठं चालले त्यांचं मागं त्यांनी जायला सुरू करतात. जात असताना आचार्य जात असताना रस्ता काय अगदी अत्यंत भारी NH4 हायवे आहे, व्यवस्थित जातात असं नाही. तर जाताना पायात अनेक काय म्हणतात दुष्ट साप इत्यादी आणि पायात टोचणारे काटे वगैरे भरपूर होते. तरी पण ते न विचार करता ते चाललेले असतात. त्याचवेळी सत्यतीर्थ त्यांचे पाठी चाललेत तर त्यांना पण आचार्य मागं जाताना सूर्यास्त होते, आता अंधार पडणारच असते. त्याचवेळी आचार्य जात असताना आणि जात असताना कसं जात असतात म्हणजे ज्यावेळी हनुमान समुद्र उल्लंघन केला रामावतारामध्ये, कृष्णावताराने भीमसेन देव वनमध्ये जात असताना दुष्टांचा संहार करत अत्यंत निर्भय होऊन जात असतात. तसं आचार्य इथे पण एक मोठे मोठे डोंगराचं म्हणजे डोंगरच आहे प्रदेश, तर एक एक दगडांवरती असं उड्या मारत जातात मध्वाचार्य. ते बघून त्यांना आश्चर्य वाटते. ते तिथं स्तोत्र करतात सत्यतीर्थ मुनी असं म्हणतात हनुमान रामावतारामध्ये हनुमान अवतार घेऊन समुद्र उल्लंघन केलेत आणि भीम अवतार कृष्णा अवतारमध्ये भीम अवतार स्वीकार करून अनेक दुष्टांसंहार करत वनमध्ये जाणारे हे भीमसेन देवसारखे हे पण मध्वाचार्य आहे असं अनुसंधान करतात. त्याचवेळी सत्यतीर्थांचं ते पाठीशी येणं बघून मध्वाचार्य फिरून बघतात. फिरून बघून मग एकदा सूचना करतात आता येऊ नका, निघून जावा म्हणजे परत जावा असं सूचना दिली. बरं अत्यंत क्रूरदायक स्थळ, विष असणारे अत्यंत सर्प इत्यादी क्रिमी कीट इत्यादी भरपूर आहेत. आचार्य अनुग्रहामुळे त्यांनी परत आश्रमे निजजनाही दृष्ट्वा म्हणजे त्यांच्या जे काय बद्री आश्रम आहे परत तिथं ते सत्यतीर्थ येतात. आल्यावर ते सत्य सांगतात की आचार्यांनी आम्ही पाठीशी करत त्यांच्या पाठीमागं गेल्यावर बघतो तर आचार्य सहज चालत गेले नाहीतर असे डोंगरावर दगड आहेत त्याच्यावर उडी मारत गेले आचार्य असं सांगतं. वर्णन करतात मध्वाचार्यांचं वर्णन करतात आचार्यांचं किती शक्ती आहे म्हणून वर्णन केल्यावर उदाहरण परत त्यांनी उदाहरण देतात सत्यतीर्थ की
2 अवतारमध्ये कसं त्यांनी त्यांचं पराक्रम दाखवले, तसं इथं पण मध्वाचार्य पराक्रम दाखवले आहेत असं म्हणून सांगितल्यावर भीमसेन देव सौगंधिक असं एक वन आहे, त्या वनामध्ये अनेक दुष्टांचं संहार कसं करत गेले. इथं पण आचार्य निर्भय, कुठल्या पण भीती न असणारे मध्वाचार्य आश्रम म्हणजे ते नारायणांचं आमंत्रण स्वीकार करून तिकडे गेलेलं आहे. असं म्हणल्यावर असंच कुठनं कोणाचे न भीती असणारे आचार्य निघत गेले. हिमालय प्रदर्शन होते, तिथं आचार्यांचं बद्री आश्रममध्ये त्यांचं दर्शन होते. बद्री आश्रम दर्शन झाल्यावर सांगतात तिथं क्षेत्र कसं आहे बद्रीचं, म्हणजे अत्यंत सुंदर क्षेत्र. गेल्यावर काहीही म्हणजे भीती वाटणार नाही आपल्याला की काहीतरी आपल्याला वाईट घडणार आहे असं नाही. तर तिथं गेल्यावर एकच की हे आनंददायक स्थळ आहे, हे आल्यावर उत्तम ज्ञान मिळणार, ज्ञान मिळाल्यावर आपल्याला मुक्ती मिळणार असं एक क्षेत्र. त्या क्षेत्र नारायणांचं आश्रम आचार्य तिथे गेल्यावर त्या वर्णन करतात. तसलं एक उत्तम मध्वाचार्यांचं चरित्र आहे हे 6वा सर्ग. म्हणजे आचार्य अनेक यात्रा करत सगळ्यांना उद्धार केले हे प्रामुख्य आहे. तर आपल्याला ह्याच्यातलं काय जाणीव करून घ्यायचं आहे म्हटलं तर मध्वविजयमध्ये सांगतात आचार्य अनेक वादींना त्यांना त्यांचं मत काय, आपलं मत काय आहे हे व्यवस्थित सांगून मध्वमत श्रेष्ठ आहे हे स्थापन केले. कशासाठी केले म्हणजे उगाच आता असं कालांतर जाईल, लोक येतील, ब्राह्मण जन्माला माधवून जन्माला येतील, उगाच नावासाठी 3 किंवा लग्न झाल्यावर 6 असे जानवं घालून आयुष्य घालवतील असं नाही. तर ब्राह्मण म्हणून जन्म घेतले म्हणजे तर आचार्यांनी सांगितलेलं प्रथम म्हणजे हरिनामस्मरण, गायत्री मंत्र, संध्यावंदन इत्यादी पुरुषांनी करावं. स्त्रियांनी अनेक त्यांच्यासाठी पण कृष्णमंत्र उपदेश घ्यावं. स्त्री धर्म त्यांचं पण एक आहे, कृष्णमंत्र जपच आहे त्यांच्यासाठी एक संध्यावंदन आहे, त्याला पण क्रम आहे. तर सर्वांनी व्यवस्थित शिकून घ्या. आचार्यांचा संदेश असाच आहे की तुमचं मत तुम्ही स्थापना करा, 4 माणसांना उत्तम ज्ञान द्या आणि ज्यांचे सौचित कर्म म्हणजे जे काय उचित धर्मामध्ये जन्माला आलेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे 4 वर्णामध्ये जे काय वर्णामध्ये जन्माला आलेत, ज्यांचं धर्म काय आहे त्यांना जाणीव करून द्या, त्यांच्याकडनं व्यवस्थित धर्म करून घ्यायला सांगा. असा उपदेश करून उत्तम ज्ञान स्वीकार करा. आचार्यांचे जे मध्वशास्त्र आहे त्याचं पठन करा. लौकिक शाळा पाहिजे, नोकरी आहे, शाळा कॉलेज नोकरी इत्यादी करायलाच पाहिजे, नाही म्हणत नाही, परंतु आपले प्रस्तुत पीठाधिपती असणारे 1008 श्री सत्यात्मतीर्थ स्वामींचे एकच संकल्प आहे. तर प्रत्येक घरात धर्म असावं, प्रत्येकाने धर्म करावं, त्यांचं धर्म करून मुक्तियोग्य तयार होणं हेच एक हेतू आहे. त्या हेतूप्रमाणे त्या मार्गामध्ये आम्ही सर्वांनी जायलाच पाहिजे, ह्याच्यात काय संशयच नाही आणि विचार करण्यासारखी गोष्टच नाही. तर आपण सर्वांनी आपले गुरु सत्यात्मतीर्थ स्वामी अंतर्यामी, मध्वाचार्य अंतर्यामी श्रीमन मूलरामाला एवढंच प्रार्थना करूया, ज्ञान भक्ती वैराग्य देऊ दे आणि त्यांचं होईल शक्य तेवढं दुसऱ्यांना उपकार करून त्यांच्याकडनं उत्तम कार्य म्हणजे काय, देवनामस्मरण, अन्नदान आणि जिथं काय दुर्भिक्षा आहे तिथे जाऊन आपलं सेवा करणं हे जनार्दन सेवा आहे. तर ते सेवा करायला आपल्याला देव प्रेरणा करू दे. आपल्याकडं जास्त आहे तर आपल्याला अहंभाव नको, दुसऱ्यांना देऊन आपल्याला हे देव दिलेलं आहे हे ज्ञान आपल्याला मिळू दे. आणि स्वामीजींचं 25 वर्ष या वर्ष पूर्ण झाल्यावर पूर्ण होणार आहे, रजत महोत्सव होणार आहे, पीठ स्वीकार करून 25 वर्ष पूर्ण होणार आहे. त्यानिमित्ताने ज्ञान कार्य हे चालू आहे. मिरज आणि सांगली शाखा हे सांगलीचे समीराचार्य आणि मिरजमधले केशवाचार्य, आनंदाचार्य हे आपले विद्वान धर्मज्ञान करत आहेत. एकच हेतू आहे यांचं की सर्वत्र धर्म असावं, सर्वांनी धर्म करून सुखात राहावं, परंतु त्याच्या हेतू काही अपेक्षा नाही. तर हे हेतूमध्ये आपण सर्वांनी भाग घेऊन आपण पण पुण्य संपादन करून घ्या म्हणून गुरुचरणी प्रार्थना करतो. अस्मद् गुरुअंतर्गत भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत सीतापते श्रीमन्मूलरामचरणी अर्पण करूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.